नमस्ते. जे बी अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण सामान्य विज्ञान सिरीज घेत आहोत. त्यामधील सजीव आणि सजीवांची लक्षणे हे आपण पाहणार आहोत. शरीराच्या आतील भागात असलेल्या इंद्रियांना आंतेंद्रिय म्हणतात. उदाहरणं फुफ्फुसे, हृदय, यकृत, अन्ननलिका इत्यादी. शरीराच्या वेगवेगळ्या हालचाली आणि कामे सुरळीतपणे होण्यासाठी शरीराच्या कामात सुसूत्रता असणे गरजेचे असते. शरीराच्या सर्व अवयवांचे आणि त्यांच्या कार्यांचे नियंत्रण मेंदू करत असतो. हृदयाकडून शरीराच्या वेगवेगळ्या भागाकडे आणि तेथून परत हृदयाकडे अशी रक्ताची जी ने-आण सतत सुरू असते, यालाच आपण रक्ताभिसरण असे म्हणतो. रक्ताभिसरणमध्ये हृदयाचे कार्य मुख्य असून रक्तवाहिन्यांमधून रक्त सतत पुढे ढकलण्यासाठी हे पंपाप्रमाणे कार्य करते. श्वास घेणे म्हणजे नाकाने बाहेरची हवा फुफ्फुसात घेणे. उच्छ्वास म्हणजे फुफ्फुसातील हवा नाकाद्वारे बाहेर सोडणे. एका पाठोपाठ होणाऱ्या या क्रियांना एकत्रितपणे श्वासोच्छ्वास म्हणतात. अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकामध्ये होणे आणि ते नंतर रक्तात मिसळणे या क्रियेला अन्नाचे पचन असे म्हणतात. अन्नाचे पचन अन्ननलिकेमध्ये होते. तोंड, ग्रासिका, जठर, लहान आतडे आणि मोठे आतडे असे अन्ननलिकेचे भाग असतात. अन्नपचनास मदत करणाऱ्या रसांना पाचक रस असे म्हणतात. यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्त्रवते. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. याआधी परीक्षेला खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. तर स्वादुपिंडसुद्धा पचनसंस्थेतील एक महत्त्वाचा अवयव असून पाचक विकारांचा विसर्ग करतो. म्हणून यकृत आणि स्वादुपिंडात तयार होणारे पाचक रस लहान आतड्यात येतात. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यामध्ये पिष्टमय पदार्थांचे प्रमाण अधिक असते. डाळी, मांस, दूध यामध्ये प्रथिने अधिक असतात. भुईमूग, करडई यासारख्या तेलबियांत स्निग्धांचे प्रमाण अधिक असून पालेभाज्यांपासून क्षार आणि जीवनसत्वे मिळतात. शरीराला लागणारे सर्व अन्नघटक योग्य प्रमाणात मिळावीत अशा पदार्थांना समावेश ज्या आहारात असतो त्यालाच आपण चौरस असे म्हणतो. वाढत्या वयाच्या मुलामुलींना आहार किंवा अन्नगरज सारखीच असते. संतुलित आहार न मिळाल्यामुळे काही मुले अशक्त, हडकुळी दिसतात. त्यांच्या आहारात विशिष्ट पदार्थ आणि प्रथिनयुक्त पदार्थांची कमतरता असते. म्हणून अपुऱ्या आणि संतुलित आहारामुळे त्यांचे पोषण झालेले नसते. यालाच आपण कुपोषण असे म्हणतो. शरीराची वाढ, विकास तसेच नियमासाठी मर्यादित स्वरूपात आवश्यक असलेल्या सेंद्रिय संयुगाच्या समूहालाच जीवनसत्वे असे म्हणतो. परंतु काही जीवनसत्वाच्या अभावामुळे वेगवेगळे विकार होत असतात. अजीवनसत्व ज्याच्या कमतरतेमुळे रातंधळेपणा हा होतो. हा दोष दूर करण्यासाठी आहारात पिवळी पिकलेली फळे, गाजर, पपई आणि दूध यांचा समावेश करावा. ब जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे जीभ लाल होणे, त्वचा खरबरीत होणे असे आजार आढळून येतात. तर यावर उपाय करण्यासाठी आहारात डाळी, पालेभाज्या, दूध यांचा समावेश करावा. क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे हिरड्यातून रक्त येते. यावर उपाययोजना म्हणून आहारात आवळा, लिंबू, संत्रे, मोड आलेली कडधान्ये यांचा समावेश करावा. ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे पायांची हाडे वाकणे, पाठीला बाक येणे अशा आजार आढळून येतात. यावर उपाय म्हणून कोवळ्या सूर्यप्रकाशात बसणे, दूध, शार्क लिव्हर ऑइल, कॉड लिव्हर ऑइल यांचा आहारामध्ये समावेश करावा. यावर आयोग नेहमी वारंवार प्रश्न विचारत आले आहे. आपला भारत देश विविधतेने नटलेला असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी राहणीमान
पेहराव, खाद्यपदार्थ वेगवेगळे बनवले जातात. जसे की दक्षिण भारतात इडली, डोसा सारखे पदार्थ, उत्तर भारतामध्ये आलू पराठा, छोले भटुरे, तर महाराष्ट्रामध्ये झुणका भाकर, वरण भात हे लोकांच्या आवडीचे पदार्थ आहेत. हरभरा, मूग, मटकी अशा कडधान्यांना मोड आल्यामुळे तर काही पदार्थांना आंबवल्यामुळे अन्नपदार्थातील जीवनसत्वात काही वाढ होऊन त्यांची पौष्टिकता वाढते. किंवा याच उलट अन्नपदार्थ खूप वेळ शिजवत ठेवणे, शिजवलेल्या पदार्थातील पाणी काढून टाकणे अशामुळे पदार्थांची पौष्टिकता कमी होते. आता यासोबतच आपण काही रोग पाहणार आहोत, जे आयोग किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात. जसे शारीरिक आणि मानसिक काही बिघाड निर्माण होणाऱ्या स्थितीलाच आपण रोग म्हणतो. निरोगी राहणे हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे असते, परंतु बऱ्याच वेळा आहारातील समस्या, वातावरणातील बदल यामुळे रोग निर्माण होतात. जसे की साथीचे रोग. ठराविक क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना जेव्हा एकच आजार होतो तेव्हा त्याला साथीचा रोग असे म्हणतात. यामध्ये हिवताप, टायफॉईड, कावीळ, कॉलरा हे असे काही साथीच्या रोगाची उदाहरणे आहेत. संसर्गजन्य रोग असा एक घटक आहे ज्याच्यामध्ये एकमेकांच्या संपर्कात येऊन संसर्ग होणाऱ्या रोगांना आपण संसर्गजन्य रोग असे म्हणतो. उदाहरणार्थ क्षयरोग, घटसर्प इत्यादी आहेत. त्यानंतर संपर्कजन्य रोग येतात, ज्याच्यामध्ये संपर्क म्हणजे स्पर्श किंवा स्पर्शावाटे होणाऱ्या रोगांना आपण संपर्कजन्य रोग असे म्हणतो. उदाहरण जर पाहिले तर खरूज, नायटा इत्यादी रोग येतात. पुढे BCG किंवा त्रिगुनिलस, बॅसिलियस, कॅलॅमेट, ग्युरिन चे लॉंग फॉर्म येणार आहे. ही घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात यांच्या प्रतिबंधासाठी दिला जातो. ही लस मुख्यत्वे करून क्षयरोगविरुद्ध वापरली जाते. प्रथमोपचार अपघातानंतर जखमींना वैद्यकीय मदतीची गरज असते. वैद्यकीय मदत मिळेपर्यंत करण्याच्या तात्पुरत्या प्रथमोपचाराला आपण प्रथमोपचार असेच म्हणणार आहे. इजा झालेल्या ठिकाणी असह्य वेदना होऊन त्या भागाचा आकार सूज येऊन लक्षात येण्याजोग्या बदलणे ही हाड मोडण्याची किंवा लक्षणे आहेत. पोळणे म्हणजेच अतिगरम वाफेमुळे बसणारा चटका, यामुळे त्वचा लाल होते. तर भाजणे म्हणजे आगीमुळे किंवा तीव्र रसायनामुळे होणारी जखम होय. पुढचा घटक पाहणार आहोत उष्माघात. प्रखर सूर्यप्रकाशात किंवा उन्हात बराच वेळ फिरल्यामुळे भोवळ येणे, उलट्या होणे, डोके दुखणे, श्वासोच्छ्वास अडथळा येणे या स्थितीला उष्माघात असे म्हणतात. ज्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये तापमान 45 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असते अशा ठिकाणी उष्माघाताचे प्रकार अधिक आढळतात. यावेळी ज्याला उष्माघात झाला त्याला सावलीत बसवून जलसंजीवनी पिण्यास देतात. जलसंजीवनी म्हणजे ORS, ओरल रिहायड्रेशन सॉल्युशन. याचा उपयोग शरीरातील पाणी आणि क्षार यांची कमतरता भरून काढण्यासाठी होते. हगवण किंवा निर्जलीभवन झालेल्या रुग्णांसाठी वापरतात. तीव्र भाजलेल्या रुग्णांना देखील देतात. जलसंजीवनी तयार करण्याची पद्धत: उकळून थंड केलेले 1 लिटर पाणी घ्या. त्यामध्ये शिगोशीग भरलेली चहाचे 8 चमचे साखर आणि अर्धा चमचा नेहमीच्या वापरातील मीठ घाला. चव येण्यासाठी लिंबाच्या रसाचे थेंब घाला. मिश्रण चांगले ढवळा आणि हे मिश्रण थोड्या वेळाने पिण्यास द्या. सर्पदंश झाल्यास दंश झालेल्या जागेच्या वर आवळपट्टी बांधून पोटॅशियम परमॅंगनेट द्रावणाची जखम धुतात आणि त्याचे स्फटिक जखमेवर दाबून बसवतात. अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. पृथ्वीवरील माती, दगड, खनिजे, हवा, पाणी, वनस्पती, प्राणी इत्यादी नैसर्गिक साधनसंपत्ती आहेत.
शेतीसाठी सुपीक मृदेची आवश्यकता असते. जर भांडी, माठ, रांजण तयार करण्यासाठी मातीचाच उपयोग केला जातो. चिनी मातीपासून कपबशा, बरण्या, मुखवटे, कुंड्या अशा उपयोगी तसेच शोभेच्या वस्तू बनवल्या जातात. मुलतानी माती सौंदर्य प्रसाधन म्हणून वापरली जाते. शहाबादी फरशी तसेच संगमरवर, कडप्पा अशा दगडांचा वेगवेगळ्या बांधकामात उपयोग केला जातो. धातू पाषाण म्हणजे धातूचा असा कोणताही भाग की जो आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा असून अशुद्ध स्वरूपामध्ये आढळतो. सहसा खाणीमध्ये धातूपाषाण आढळत असून उष्णतेच्या आधारे गाळण प्रक्रियेने यातील अशुद्धी बाहेर काढली जाते. उदाहरणार्थ डोलोमाईट, क्रोमाईट, मॅग्नेटाईट इत्यादी. यापासून मिळणाऱ्या शुद्ध धातूंचा उपयोग कारखान्यामध्ये केला जातो आणि हत्यारे, यंत्रे व घरामध्ये वापरली जाणारी भांडी इत्यादी बनवली जातात. महाराष्ट्र शासन विविध अभयारण्य स्थापन करून प्राण्यांचे संवर्धन करीत आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प, सोलापूर येथे माळढोक पक्षी अभयारण्य, कोल्हापूर येथे राधारगणी अभयारण्य तर धुळे येथे अनेर डॅम हे पक्षी अभयारण्य आहे. यावर आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. पाणी, वारा यांच्यामुळे जमिनीवरील माती कमी होणे याला जमिनीची धूप असे म्हणतात. जमिनीची धूप रोखण्यासाठी वृक्षारोपण करणे, जमिनीचे लहान लहान सपाट भाग करणे, उताराच्या बाजूने पाणी अडवणे, आडवे बांध घालणे असे उपाय करू शकतो. कारण खडकापासून मातीचा 2.5 सेंटीमीटर पातळ थर तयार होण्यासाठी सुमारे 800 ते 1000 वर्षांचा काळ लागू शकतो. नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धनाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने राज्याच्या काही भागात दुष्काळावर मात करण्यासाठी 2014-15 पासून महाराष्ट्रातील 22 टंचाईग्रस्त जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ केला असून 2019 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र टंचाईमुक्त करण्याचा निर्धार केलेला. या अंतर्गत पावसाचे पाणी गावाच्या शिवारातील अडवणे, पाणी साठवण क्षमता निर्माण करणे नवीन कामे घेतलेली आहेत. जसे की बंधारे, गाव तलाव, पाझर तलाव इत्यादी जलस्रोताची साठवण क्षमता वाढवणे अशी कामे करू शकतो. पदार्थ सूक्ष्म कणांनी बनलेले असतात. आपण जे पदार्थ पाहू शकतो, स्पर्श करू शकतो त्यांना द्रव्य म्हटले जाते. सर्व पदार्थ सूक्ष्म कणांनी बनलेले असतात. चराचर सृष्टीतील वस्तूंचे 7 गटात वर्गीकरण होत असून पदार्थांच्या सूक्ष्मातिसूक्ष्म कणांना पिलव असे नाव भारतीय प्राचीन तत्त्वज्ञ महर्षी कणाद यांनी दिले आहे. शेतातील धान्याचे कण वेचून त्यावर उदरनिर्वाह महर्षी करीत असल्यामुळे त्यांना कणाद असे नाव पडले. त्यांचा जन्म इसवी सन पूर्व 6व्या शतकात प्रभास क्षेत्र म्हणजे सध्याच्या गुजरात राज्यातील सोरटी सोमनाथ जवळच्या प्रभासपट्टणम येथे झाला असून त्यांचे मूळ नाव उलूक होते. कोणत्याही पदार्थामध्ये असणारा द्रवसंचय म्हणजे त्या पदार्थाचे वस्तुमान. ते कधीच बदलत नाही, ते सगळीकडे सारखेच असते. तर एखाद्या पदार्थावर गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होऊन येणारी राशी म्हणजे वजन आणि ते पृथ्वीच्या पृष्ठभागावर ध्रुव आणि विषुववृत्तावर बदलते. काही महत्त्वाच्या संकल्पना पाहणार आहोत. उष्णतेचे सुवाहक म्हणजे उष्णता वाहून नेण्याची क्षमता असणाऱ्या पदार्थांना उष्णतेचे सुवाहक असे म्हणतात. असे पदार्थ पाहिल्यास तांबे, सोने, चांदी, लोखंड इत्यादी पदार्थ आहेत. उष्णतेचे दुर्वाहक म्हणजे उष्णतेचे वहन करण्याची क्षमता नसणाऱ्या पदार्थांना उष्णतेचे दुर्वाहक असे म्हणतात. उदाहरणार्थ लाकूड, रबर, प्लॅस्टिक, कापड, कागद, आर्किलिक इत्यादी पदार्थ येतात. लोखंडाप्रमाणेच कोबाल्ट, निकेल हे धातूही चुंबकाकडे आकर्षले जातात. चुंबकाकडे आकर्षले जाणाऱ्या पदार्थांना चुंबकीय पदार्थ असे म्हणतात. तर
या उलट चुंबकाकडे आकर्षला न जाणाऱ्या पदार्थांना अचुंबकीय पदार्थ असे म्हणतात. उदाहरणार्थ तांबे, ॲल्युमिनियम, जस्त, सोने, चांदी इत्यादी पदार्थ. आपल्या सभोवताली घडणारी काही बदल आपल्याला उपयुक्त असतात तर काही बदल हानिकारक असतात. जसे फुले येणे, फळ पिकणे, दुधाचे दही होणे हे उपयुक्त बदल असून दूध नासणे, भाजीपाला सडणे हे बदल हानिकारक असतात. काही बदल जलद होणारे असतात तर काही बदल सावकाश होणारे असतात. या प्रकारे बदलाचे काही प्रकार आहेत. परिवर्तनातील बदल. पुन्हा पुन्हा उलटसुलट क्रमाने होऊ शकणाऱ्या बदलांना परिवर्तनीय बदल असे म्हणतात. अपरिवर्तनीय बदल म्हणजे पुन्हा पुन्हा उलटसुलट न घडणाऱ्या बदलांना अपरिवर्तनीय बदल असे म्हणतात. आवर्ती बदल म्हणजे काय तर ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडणाऱ्या बदलांना आवर्ती बदल असे म्हणता येईल. जसे की भरती ओहोटी, ऋतुचक्र इत्यादी. अनावर्ती बदल म्हणजे जे बदल ठराविक काळानंतर घडत नाहीत त्यांना अनावर्ती बदल असे म्हणतात. जसे की वादळ येणे, भूकंप, सुनामी इत्यादी. भौतिक बदलाविषयी आपण माहिती घेणार आहोत. पाण्याचा बर्फ होतो म्हणजे पाणी स्थायी रूपात जाते, तर बर्फ वितळल्यावर पुन्हा द्रव रूपात येते म्हणजे अवस्था बदलल्या तरी पदार्थ तोच राहत असेल तर त्या बदलांना भौतिक बदल असे म्हणतात. बाष्पीभवनाची संकल्पना पाहणार आहोत. वाफेला बाष्प असे म्हणतात तर द्रवाचे बाष्प होणे या क्रियेला बाष्पीभवन असे म्हणतात. रॉकेल, पेट्रोल अशा द्रव्यांचे बाष्पीभवन लवकर होते. समुद्रकिनाऱ्यावर मीठ तयार होण्यासाठी हीच क्रिया उपयोगी पडते. सांद्रीभवन ही संकल्पना पाहणार आहोत. बाष्प थंड होऊन पुन्हा पाण्यात रूपांतर होत असते, याला सांद्रीभवन असे म्हणतात. याच तंत्राचा वापर करून फळबागामध्ये रोपे लावताना रोपांच्या बाजूला प्लॅस्टिकचे आवरण लावलेले असते. त्यामुळे बाष्पीभवन जरी झाले तरी प्लॅस्टिकच्या आवरणामुळे सांद्रीभवन होऊन पाणी तेथे साठून राहते. रासायनिक बदल याचा अर्थ काय होतो? जे बदल घडल्याने मूळ पदार्थाचे रूपांतर नवीन गुणधर्माच्या पदार्थात होते अशा बदलांना रासायनिक बदल असे म्हणतात. जसे की साखर तापवल्याने त्याच्यापासून कोळसा बनणे ही रासायनिक क्रिया आहे. क्षरण काय आहे हे पाहणार आहोत. लोखंडाची वस्तू गंजली की त्यावर विटकरी रंगाचा थर आणि तांब्याच्या वस्तूवर हिरवट थर तयार होतो. या क्रियेला वस्तूंचे क्षरण असे म्हणतात. यावर उपाय म्हणून लोखंडी पत्रे, नळ इत्यादी वस्तूवर जस्ताचा पातळ थर लावतात. तर तांब्या पितळेच्या भांड्यांना कथिलाचा लेप देऊन कलई केली जाईल. या वस्तू दीर्घकाळ टिकतात. यालाच पावडर कोटिंग असे म्हणतात. क्युलेक्स नावाचा डास चावल्यामुळे हत्ती रोग होतो. या आजाराचा परिणाम प्रामुख्याने पायावर होऊन पाय प्रचंड प्रमाणात सुजतात. यावर उपाय म्हणून अल्बॅडाझोल आणि इव्हरमेंटिक्स यांचा वापर केला जातो. चला मग विद्यार्थ्यांनी आपण इथं थांबू. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.